हॅलो सर, आवाज येतोय का? हॅलो सर. हॅलो. हा, आवाज येतोय ना? येतो. हा, आपण सर्व विद्यार्थ्यांचे स्पीकर व्हिडिओ वगैरे बंद ठेवतोय. फक्त जे बोलणार असेल त्यांचंच आपण माईक ऑन ठेवूयात, म्हणजे तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही. हो, हा चालेल. हा, एक मिनिटामध्ये बरेच विद्यार्थी जॉईन होतील. मग त्याच्यानंतर आपण लगेच स्टार्ट करूया. ओके ओके सर. हॅलो, सर्वांना आवाज येतोय? येतोय मॅडम. पुणे विद्यापीठ आणि बेलापूर एज्युकेशन केलेले आहे. या सप्ताहाचा चौथा दिवस आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने आपण विविध विषयांवर मान्यवरांचे व्याख्यान केलेले आहे. आजच्या व्याख्यानाचा जो विषय आहे साक्षरता. येणाऱ्या काळामध्ये आर्थिक साक्षरता ही सर्व बाजूला बदल होत आहे. ते बदल तर आपण टाळू शकत नाही, परंतु तरी आपण आपलं उत्पन्न आणि खर्चाचा मेळ घालून जास्तीत जास्त चांगले रिटर्न्स कसे मिळवू या एक थोडं बेसिक ज्ञान माननीय प्राचार्यांच्या मार्गदर्शनात आवाज मॅडम, आवाज मॅडम, आवाज येत नाहीये. माननीय प्राचार्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण आज वित्तीय साक्षरता हा विषय व्याख्यानासाठी निवडलेला आहे. बऱ्याचदा असं दिसून येतं की
आजच्या विद्यार्थ्याला बँकेत व्यवहार करत असताना जे बेसिक नॉलेज पाहिजे, तर ते बेसिक नॉलेजही सहजासहजी त्याच्याकडे नसतं आणि म्हणूनच आज आपल्याशी वित्तीय साक्षरतेवर संवाद साधण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राचे माजी वरिष्ठ व्यवस्थापक श्री प्रभाकर जरे साहेब जे आहे ते जॉईन झालेले आहेत. जरे साहेबांना बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये जवळ-जवळ कामाचा 38 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी आतापर्यंत श्रीरामपूर, गंगापूर, औरंगाबाद, मंचर, बेलापूर इव्हन टाकळीभान, चितळी, सोने अशा विविध बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखांमध्ये त्यांनी आतापर्यंत आपली सेवा दिलेली आहे. आणि विशेष विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या ठिकाणी त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक शाखांना गौरविण्यात देखील आलेलं आहे. 2003 मध्ये बेलापूर शाखेमध्ये कार्यरत असताना एक उत्कृष्ट शाखा म्हणूनही गौरविण्यात आलेलं आहे. कारण की बेलापूर ही आपली सर्वांची कर्मभूमी आहे आणि अशा कर्मभूमीमध्ये देखील जरे साहेबांनी काम केलेलं आहे. उत्कृष्ट कार्याची पावती म्हणून त्या शाखेला उत्कृष्ट शाखा म्हणून गौरव देखील मिळालेला आहे. त्याचबरोबर विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे 2008 मध्ये एक्सलंट ब्रँच मॅनेजमेंटचे नॅशनल अवॉर्ड जे आहे ते देखील त्यांना मिळालेलं आहे. त्याचबरोबर टाकळीभान शाखेला 1998, 99 आणि 99, 2000 अशा सलग 2 वर्षी उत्कृष्ट शाखा म्हणून देखील पुरस्कार मिळालेला आहे. तर असं अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्याला आजच्या व्याख्यानाच्या निमित्ताने लाभलेलं आहे. फारसा वेळ न घेता मी या ठिकाणी जरे साहेबांना विनंती करते की त्यांनी आमच्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. माननीय जरे साहेब. नमस्ते. आवाज येतोय ना सगळ्यांना? गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी प्रभाकर जरे. आत्ताच मॅडमने थोडक्यात परिचय दिलाय. आपण सर्वजण युवा सप्ताह निमित्त 12 जानेवारी पासून 18 जानेवारी पर्यंत या दरम्यान युवा सप्ताह साजरा करत आहोत. आजचा 4था दिवस आहे. आतापर्यंत आपण विविध उपक्रम प्रवृत्ती राबवलेल्या आहेत व अनेक विषयावरती व्याख्यानाचाही लाभ घेतलेला आहे व या शिबिरादरम्यानच्या सप्ताहाच्या दरम्यानचा निश्चितच आपलं नॉलेज अपडेट होईल अशी अपेक्षा आहे. असं म्हटलं जातं, कमिंग टुगेदर इज नेसेसिटी. एकत्र येणे ही गरज असते. हे सप्ताहासाठी आपण काही वेळ, काही दिवसातले काही तास एकत्र आलेलो आहोत. नुसतं एकत्र येऊन काही जर कार्यक्रमाची दिशा ठरवली नाही तर तो जमाव होतो. जमावाला कुठली दिशा नसते, ध्येय नसतं. आपलं तसं नाहीये. आपण सप्ताहामध्ये 7 दिवसाचं परफेक्ट नियोजन केलेलं आहे. कुठलं व्याख्यान, कुठल्या विषयावरती अभ्यासक्रम याचंही नियोजन केलेलं आहे. मग निश्चित ध्येयासाठी एकत्र आले आपण एकत्र राहिलेलं आहे. हे नुसतं एकत्र येऊन उपयोग नाही, तर 7 दिवस आपण एकत्र राहणार आहोत. कमिंग टुगेदर इज नेसेसिटी, लिव्हिंग टुगेदर इज बिगिनिंग. आपण एकत्र आलो, एकत्र राहिलो आणि याची सुरुवात झालेली आहे. आणि लास्टली नुसतं एकत्र राहून उपयोग नाही, तर लिव्हिंग अँड वर्किंग टुगेदर इज द डेव्हलपमेंट बिगिनिंग असं म्हणतात. एकत्र राहून आपण कामाला सुरुवात केली, कार्याला सुरुवात केली तर ती आपल्या विकासाची नांदी ठरते. तसं आपण केलेलं आहे. निश्चितच यामुळे आपल्या ज्ञानामध्ये निश्चितच भर पडेल असे मला वाटतंय. आज मला जो व्याख्यानाचा विषय दिलेला आहे ते आहे वित्तीय साक्षरता. त्याला आपण फायनान्शियल लिटरेसी म्हणतो. व्याख्यानाच्या विषयामध्ये 2 पार्ट पडतात, एक वित्तीय आणि दुसरं साक्षरता. तर वित्तीय म्हणजे काय, कुणाला सांगा. वित्त लहान मुलापासून तर शेवटच्यापर्यंत सर्वांना हवासा असणारा जो पैसा, त्याला वित्त म्हटलं जातं. मग या वित्तासंबंधी ज्या कार्य करणाऱ्या संस्था आहेत, बँका आहेत, पतपेढ्या आहेत, सोसायटी आहेत, त्यांची कार्यपद्धती कशी आहेत, ते कुठल्या पद्धतीने काम करतात, त्याची मला माहिती असणे किंवा माहिती नसली तर जाणून घेणं, याचं नाव वित्तीय साक्षरता होय.
या वित्तीय संस्थेवरती रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण असतं. बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1948 द्वारे बँकेच्या सर्व कार्यपद्धतीवर त्यांचं नियंत्रण असतं. या सर्व वित्तीय संस्थांना पिरियडिकल रिटर्न्स ज्याला म्हटलं जातं, त्रैमासिक, मासिक, वार्षिक, अर्धवार्षिक रिझर्व्ह बँकेला पाठवता येतात, असे या वित्तीय संस्थेचं नियंत्रण असतं. मग या वित्तीय संस्थेचं नियोजनाचा आपला काय संबंध येतो? तर वित्तीय साक्षरतेमध्ये आपण जरी आपल्या महिन्याला मिळणारा जो आपलं उत्पन्न आहे त्यामध्ये माझा दैनंदिन जीवनासाठी लागणारा खर्च किती आहे त्याची साधक बाधा चर्चा करून जर मी बजेट ठरवलं महिन्याचं, तर मी ते वित्तीय साक्षरतेचा भाग होऊ शकतो. म्हणजे मला मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग माझा जे दैनंदिन खर्च असेल, शिक्षण असेल, प्रवास असेल, टेलिफोन बिल असेल, इतर सर्व काही गोष्टी असतील, त्याचं मी आधी नियोजन आराखडा बांधतो. ते माझं बजेट आणि त्यानुसार माझं अलोकेशन होत असतं. हा वित्तीय साक्षरतेचा भाग आहे. म्हणून चांगलं बजेट ज्याला म्हटलं जातं की वित्तीय साक्षरतेचा जो समजून घेतो की मला मिळालेल्या उत्पन्नापैकी, मासिक उत्पन्नापैकी 1%, 2%, 3% जसं शक्य असेल तेवढं मी प्लस मध्ये ठेवील, सरप्लस मध्ये ठेवील. त्याला फेवरेबल बजेटिंग म्हणतात. या उलट काही लोकांचं किंवा महिन्याचं तुटीचं बजेट असतं, डिफिसिट फायनान्सिंग मध्ये असं म्हणतात. या तुटीच्या बजेटने काय होतं की दर महिन्याला माझा तोटा हा गॅप वाढत जातो. हा वाढत जाणारा गॅप मला अनायसेच बळजबरी नाईलाजाने कुणाकडे उसनवारी करावं लागतं, कुणाचं कर्ज काढावं लागतं किंवा इतर वेगवेगळे मार्ग अवलंबावे लागतात. मग अचानक जर माझं उत्पन्न वाढलं नाही की आवक झाली नाही तर ही तूट वर्षानुवर्षे तशी राहते. म्हणून इंडियन इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक्सने म्हटलं होतं की इंडियन फार्मर्स बॉर्न इन डेट, लिव्ह इज इन डेट अँड डाईड इन डेट. ही अशी आपली भारतीय अर्थव्यवस्था आहे की त्याचं व्हिसियस चक्र आहे. परंतु जेव्हा आपण सुशिक्षित म्हणतो, साक्षरतेचा विषय घेतो, हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्यातून तुम्ही बाहेर आलं पाहिजे, म्हणून माझी वित्तीय साक्षरता म्हणतात. दुसरा शब्द साक्षर आहे. साक्षर ढोबळमानाने अर्थ आपण काय म्हणतो, लिहिता वाचता येणं जाणार. फक्त लिहिता वाचता येणं म्हणजे साक्षर होणं असं नाही. तर वित्तीय साक्षरतेशी निगडीत जे आहे की माझं जे वित्त आहे त्याचं महत्व किती, माझं बजेटचं महत्व किती, राहिलेला बॅलन्स मी कुठं ठेवणार, ठेवण्यासाठी असणाऱ्या प्रचलित संस्था मार्केटमध्ये कुठल्या आहेत, त्या किती व्याजदर देतात, किती काळासाठी देतात, त्यांचं रेप्युटेशन कसं आहे, त्यासाठी मला काय करावं लागेल, याची माहिती घेणे हे वित्तीय साक्षरतामध्ये येत असतं. या वित्त येण्या अगोदर आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या देशामध्ये पूर्वी एक्सचेंज, वे ऑफ एक्सचेंज करण्यासाठी बार्टर सिस्टीम होते. म्हणजे वस्तूच्या स्वरूपात विनिमय केले जात होते. गहू, तांदूळ, ज्वारी, गवारी, साखर, गोल्ड, सोनं वगैरे हे वस्तूच्या रूपात किंमत ठरवून ते अदलाबदल केली जायची. परंतु काळाच्या ओघामध्ये आपले जसे बदल होत गेले तसे चलन सिस्टीम सुरू झाली, करन्सी सिस्टीम सुरू झाली. ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये रक्त फिरत असतं व रक्ताभिसरण क्रिया आपली चालू असते, जोपर्यंत रक्ताभिसरण क्रिया आपली चालू असते तोपर्यंत आपण शरीर व्यवस्थित असतो. तसं हे वित्त सतत फिरतं गेलं पाहिजे, थांबला तो संपला. वन प्लेस टू अनदर, एका धंद्यातून दुसऱ्या धंद्याकडे, एका उद्योगातून दुसऱ्या उद्योगाकडे फिरत राहिले तरच आपल्या देशातील शेती, व्यवसाय, उद्योग, व्यापार यामध्ये प्रगती होऊन आपल्या देशाचा विकास होईल व आपली अर्थव्यवस्था सुधारली जाईल. म्हणून आपण पाहिलं की आपलं बजेट नेहमी फेवरेबल असतं. या संदर्भात एक छोटासा दृष्टांत देतोय. एका अर्थशास्त्राच्या सरांनी 3 विद्यार्थ्यांना बोलावलं कॉलेजच्या आणि त्यांना प्रत्येकी 1,000 रुपये दिले आणि सांगितले 6 महिन्यांनी तुम्ही मला परत करायचे आहे. हे तुमच्या खर्चाव्यतिरिक्त जादा पैसे तुम्हाला 1,000 दिलेले आहेत. पहिला विद्यार्थी उठला, 1,000 रुपये घेतले, दुसऱ्याने घेतले, तिसऱ्याने घेतले. पहिल्याने घेतले, सरांना परत द्यायचे, कुठं ठेवता, झंझट हे करतात, त्याने आपल्या जवळच ठेवले. हॉस्टेलमध्ये एका रूम मध्ये एका अकाउंटन्सीच्या पुस्तकामध्ये घालून ठेवले. सरांनी मागितल्यावर देता येईल. काळाच्या ओघामध्ये ते पुस्तक फिरलं गेलं, पुन्हा पुस्तक त्याच्याकडे आलं. जेव्हा 6 महिने आले, सरांनी त्याच्याकडे पैसे मागितले, पुस्तकात पैसे नव्हते, पैसे चोरीला गेलेले होते. सर माझे पैसे चोरीला गेलेले आहे. यामध्ये मी साक्षर आहे, सुशिक्षित आहे, माहिती आहे, तरी मी सुरक्षितता, सेफ्टीचा विचार अजिबात केला नाही. फक्त लिक्विडिटी, तरल याच गोष्टी मी विचार केलेला होता. दुसऱ्या विद्यार्थ्याकडे 1,000 रुपये दिले. त्याने काय केलं, तो गेला, सरांना परत तर द्यायचे आहेत, आपल्याकडून खर्च होऊन जातील किंवा कोणी चोरून नेतील, म्हणून त्याने काय सेफ्टी पाहिली.
एक सदन श्रीमंताच्या मित्र मुलगा त्याचा मित्र होता, त्याच्याकडे ठेवायला दिले आणि त्याला सांगितलं, मित्रा हे पैसे आहेत, मला 6 महिन्याने परत लागतील. तो मला काही काळजी करू नको, केव्हाही माग, मी तुला देईल. तो निश्चिंत राहिला. जेव्हा 6 महिन्याच्या आधी त्याला विचारण्यात आलं की मला पैसे परत द्यायचे आहेत, तो मित्र म्हणाला, सॉरी, अरे तू 8 दिवस अगोदर का नाही सांगितलं, मी तुला दिले असते, माझ्याकडनं खर्च झाले, तर माझ्या 8 दिवसांनी मला येतील, मी नंतर देईल. या दुसऱ्या उदाहरणामध्ये त्यांनी सेफ्टी पाहिली की सुरक्षितता आहे, पण लिक्विडिटी नाही, तरलता नाही, मला पाहिजे, मला गरज, त्यावेळेस त्याला पैसे ते मिळत नाही, इथे तरलता मिळाली. तिसऱ्या मुलाकडे पैसे दिले 1000 रुपये, त्याला सांगण्यात आलं, तू काय केलं? त्याने झटदिशी उठला, सर हे माझं राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक, याच्यामध्ये 1000 रुपयाची एंट्री माझ्या नावावर आहेत, त्याच्यावर व्याज 10 रुपये जमा झालेले आहेत, ते 1000 रुपये दे, कधी लागतात सांगू. फटकन त्याने एक चेक सरांच्या नावाने देऊन जमा केला आणि ते पैसे जमा केले. इथं वित्तीय साक्षरतेचा आपल्याला अनुभव येतो. तिसरा मुलगा होता, त्यांनी आपल्याजवळ असलेले जे अतिरिक्त पैसा होता त्याची सुरक्षितता पाहिली आणि तरलता पाहिली, लिक्विडिटी पाहिली. म्हणून मित्र हो, आपल्या जवळ किंवा आपल्या घराजवळ, पालकाजवळ जे अतिरिक्त पैसा येईल, वित्त येईल, त्याची या 2 तत्वावर छाननी करणे गरजेचं आहे. की मी ज्या वित्तीय संस्थेमध्ये पैसा गुंतवणार आहे तिथे सेफ्टी आहे का, सुरक्षितता आहे का, किंवा ती मला पाहिजे त्यावेळेस मिळणार आहेत का, तरलता आहे का, लिक्विडिटी आहेत का, या प्रकारावर वित्तीय संस्थाची, प्रचलित संस्थेची आपण खात्री करणं, याचं नाव वित्तीय सुरक्षितता. मग आता समाजामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या संस्था आहेत, तर जनरली 4 प्रकारच्या वर्गामध्ये, 4 प्रकारच्या कॅटेगरायझेशन मध्ये क्लासिफिकेशन वित्तीय संस्थाचं करता येतं. एक खाजगी संस्था की प्रायव्हेट बँक, प्रायव्हेट पतपेढी ज्याला म्हटलं जातं, ते असतात, त्यांचं खाजगी याच्यानुसार नियोजन चालतं. रिझर्व्ह बँकेचं काही अंशी नियंत्रण असतं, पण 50 ते 60-70% त्यांच्या मनाप्रमाणे कारभार केलेला असतो. दुसरं असतं सहकारी संस्था, ज्याला कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूशन म्हणतात, कोऑपरेटिव्ह सोसायटी असतात, कोऑपरेटिव्ह ट्रस्ट असतात, कोऑपरेटिव्ह बँका असतात, ह्या दुसऱ्या प्रकारात मोडतात. तिसरा प्रकार आहेत नॅशनलाइज बँक किंवा गव्हर्नमेंट बँक, महामंडळ वगैरे असतात, पब्लिक सेक्टर बँक असतात, बँक ऑफ महाराष्ट्र झाली, स्टेट बँक झाली वगैरे, राष्ट्रीयकृत बँक आहेत, त्या तिसऱ्या प्रकारात मोडतात. त्या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये शासनाचा 51% सहभाग असतो, त्याच्यामध्ये सुरक्षितता परफेक्ट असते. व इतर अन्य नोंदणीकृत संस्था, ज्याला रजिस्टर्ड संस्था म्हणतात, सावकारी आले, मनी लेंडर आलं, हे या प्रकाराने मोडत असतात. या वित्त संस्था प्रचलित असताना मी माझ्या बचतीची की वित्ताची कशी काळजी घेईल, तर मग मला या निमित्ताने बँकेत खातं उघडायचं. मग बँकेत खातं उघडण्यासाठी मला पात्रता काय पाहिजे, मी किती सुशिक्षित असतो. आम्ही पाहतो एवढ्या वर्षांमध्ये मोठे ग्रॅज्युएट वगैरे येतात, तर फॉर्म कसा भरायचा हो, हा साधा मामूला प्रश्न असतो, काही नसतं. त्याच्यावर तुमचं नेम, प्लेस ऑफ बर्थ, डेट ऑफ बर्थ, क्वालिफिकेशन, रेसिडेन्शियल ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, स्पेसिमन, सिग्नेचर, एवढे 9, 10, 12 प्रकारचे कॉलम असतात, ते भरायचे असतात आणि द्यायचे असतात. म्हणून मी ज्या वित्त संस्थेमध्ये माझं खातं ठेवणार आहे त्या खात्याच्या, त्या बँकेची निवड करताना मी 2 निकष लावलेले आहेत. केवळ जास्त व्याज देते, व्याजाच्या अभिलाषापोटी मी इतरत्र गुंतवून माझी व्याजे बाबा गेल्या आणि दशम्या गेल्या, व्याजही गेल्याने मुद्दल गेलं, अशी स्थिती नको. किंवा जास्त लालसेपोटी न ठेवता माझी सुरक्षितता, तरलता पाहिजे. आजच आपण सारोमत वाचला असेल तर त्या मोठी बातमी, आपल्या शेजारी सोनई गावात 7.25 कोटीला, का आपल्या नावाचं घेणं नाही पण 7.5 कोटीला फसवलं गेलं, की तुमची काय सांगून 1 वर्षात रक्कम दुप्पट करून देतो. अतिलोभाचे फळ वाईट. जाऊ दे, आपण वित्तीय साक्षरता पाहत होतो. अशा अर्थव्यवस्थेमध्ये आपण वित्त सतत फिरत राहिले तरच आपलं सुधारणा होतं. यात ज्या बँका निर्माण झाल्या त्या याच्यातूनच निर्माण झालेल्या आहेत. मग बँकेचं मेन फंक्शन, बेसिक फंक्शन ऑफ द बँक टू ऍक्सेप्ट डिपॉझिट फॉर द पर्पज ऑफ लेंडिंग, ज्याला आपण ठेवी स्वीकारणं असं म्हणतो, जनतेच्या ठेवी स्वीकारणं, आणि ते ठेवी स्वीकारून कर्ज वितरण करतं. काही काळ फक्त या बँका या 2च व्यवसाय करत होत्या, ठेवी स्वीकारायच्या आणि कर्ज वितरण द्यायचं. परंतु काळाच्या ओघामध्ये ग्राहकांच्या गरजा वाढल्या, त्यांच्या अपेक्षा वाढल्या, त्यामुळे बँकांना इतर सेवाही प्रदान कराव्या लागल्यात. तुमचा टीटी रिमिटन्स, डीडी रिमिटन्स, IR, फी कलेक्शन, इन्कम टॅक्स चलन, ATM कार्ड, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग,
लॉकर, सेवा यासारख्या सर्व त्याच्यामध्ये आपल्याला बँकांना प्रदान करण्यात आल्या सेवा व त्या सेवा करत आल्या. मित्र, आपल्याला वाटेल की आपले पैसे आपण बँकेत ठेवतो, त्याची मालक कोण? ते बँकांमध्ये जमलेल्या ठेवीचे मालक बँक नसते. बँक ही विश्वस्त म्हणून काम करत असते, ट्रस्टी म्हणून काम करत असते. जमलेल्या ठेवीची देखभाल करणे, त्याच्यावर व्याज देणं हे बँकेचं आद्य कर्तव्य असतं. त्यांची लायबिलिटी असते, देणे साईडला असतं. आपण अकाउंटचा विषय असेल तर लायबिलिटी साईडला डिपॉझिट म्हणून येत असतं आणि असेट साईडला लोन त्या दिलेले असतात. मग ठेवीवरलं व्याज द्यायचं तर त्यांना नफा काय? तर जमलेल्या ठेवी जे गरजू आहेत, होतकरू आहेत, त्यांना नॉमिनल 2-3% व्याजाने ते पैसे दिले जातात. ठेवीला जे व्याज दिलं जातं त्यापेक्षा 3%, 4% जास्त व्याज कर्जाला दिलं जातं. त्याला स्प्रेड म्हटलं जातं. डिफरन्स बिटवीन रेट ऑफ इंटरेस्ट ऑन ऍडव्हान्सेस अँड डिपॉझिट इज कॉल्ड ॲज स्प्रेड. हा स्प्रेड बँकांना नफा म्हणून गृहीत जातो, ग्रॉस नफा. त्यातून त्यांचे ऍडमिनिस्ट्रेशन वजा जाता हा निव्वळ नफा बँकांना त्याच्यामध्ये होत असतो. तर अशा ठेवी बँकेमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारात ठेवता येतात हे आपल्याला बघायचं आहे. तर पहिला प्रथम आपण बघतो की बँकेमध्ये बचत खाते उघडले जाते. सर्वसामान्यांसाठी सेव्हिंग बचत खाते उघडले जाते. म्हणून माझी महिन्याची बचत 100 असो, 1000 असो, 2000 असो, ती मी राष्ट्रीयकृत सरकारी बँकेत ठेवणं गरजेचं आहे. मग आता वित्तीय साक्षरतेमध्ये मला हे माहिती पाहिजे की खातं उघडण्यासाठी कोणती कागदपत्र लागतात. तर सर्वप्रथम आजकाल KYC, नो युअर कस्टमर, माझ्या ओळखीचा पुरावा, माझा रहिवासी पुरावा या संबंधित असलेली जी कागदपत्र आहेत त्याला KYC म्हटले जातात. म्हणून कमीत कमी 2, एक ओळखीचा आणि एक रहिवासीचा पुरावा आपल्याला असून आपण 2 फोटो घेऊन बँकेत जाऊन खाते उघडून दिलं तर आपलं खातं उघडलं जातं. खातं उघडण्यासाठी कमीत कमी 100 किंवा जास्तीत जास्त 1000 रुपये लागतात खात्याच्या प्रकारानुसार. मग आपण सर्व कॉलेजचे विद्यार्थी आहोत, आम्हाला स्कॉलरशिप साठी खाते लागतं किंवा आमच्याकडे तेवढे पैसेही नाही, तर त्यासाठी बँकांनी झिरो बॅलन्स खाते, नो थ्रिल अकाउंटची सोय केलेली आहे. आपल्याला खातं झिरो बॅलन्सने सुद्धा उघडता येतं. आणि तिसरं खातं आहे जनधन खातं, जे अनऑर्गनाइज सेक्टर आहेत, लेबर आहेत, ऍग्रिकल्चर लेबर आहेत, त्यांच्याकडे काहीच नाही, तर ते सुद्धा झिरो बॅलन्सने खातं उघडू शकतात. मग या सेव्हिंग खातं मी उघडल्यानंतर मला फायदा काय? माझी बचत त्यामध्ये कंटिन्युअस राहिली जाईल व मला बचतीची सवय जाईल. बचत खात्यावर बँका साधारणतः 3.5%, 3%, 4% असा व्याज देतात. व ही बचत आपल्याला आपल्या गरजेनुसार काढता येते किंवा दुसऱ्या खात्यातही आपल्याला ट्रान्सफर करता येते. चेकनी काढता येते, ATMनी काढता येते, इंटरनेट बँकिंगनी काढता येते, मोबाईल बँकेनी काढता येते. वेगवेगळ्या प्रकाराने आपल्याला ही बचत करता येते. मग मी जर वित्तीय साक्षर असेल तर हे मी स्वतः अंमलात आणलं पाहिजे. दुसरी गोष्ट, यासाठी मी घरच्या पालकांना आग्रह धरला पाहिजे, आपले खाते कुठल्या कुठल्या बँकेत आहेत, आपण ते वापरतो की नाही. आणि घरच्या नंतर आपले शेजारी, मित्र, कंपनी यांनाही आग्रह धरला पाहिजे की आपली बचत बँकेमध्ये ठेवा. त्यामध्ये आपली सुरक्षितता व तरलता या दोन्हीही गोष्टी त्याच्यामध्ये येत राहील. तर आपल्या व्यवहारची सांगड घालणे याचीच अर्थ वित्तीय साक्षरता, दुसरं तिसं काहीच नाही. लिटरसी मध्ये म्हटलं होतं की लिटरसी म्हणजे तरी काय नेमकं, की आपल्यामधलं असलेलं स्किल आहे, हिडन स्किल आहेत, सुप्त जे गुण आहेत ते विकसित करून माझ्या जीवनाला लागणारे जे कौशल्य, दैनंदिन व्यवहारासाठी लागणारे जे कौशल्य आहे ते संप्रेषित करणं, कम्युनिकेट करणं, याचंच नाव लिटरसी असं व्याख्यात केलेलं आहे. मग लिटरसीमुळे काय होतं? इनइक्विलिटी जाऊन जाते, समाजामधली असमानता दूर होण्यास मदत होते आणि समाजामधले स्वास्थ्य, आरोग्य यातले प्रॉब्लेम दूर करण्यास मदत होते. याचंच नाव साक्षरता आहे. आपण तर वित्तीय साक्षरतेचा विचार करतो, साक्षरता आहेच, आपण वित्तीय साक्षरतेचा विचार करतो. तर आपण पाहत होतो KYC हे मस्ट प्रत्येक ठिकाणी पाहिजे. मग त्याच्यामध्ये काय मोडतं? पहिल्यांदा माझं आधार कार्ड, UR कार्ड म्हणतात त्याला, युनिक नंबर त्यामध्ये दिलेला असतो. त्यामध्ये नाव येतं, आपला जन्मतारीख येतो, पत्ता येतो, आपला स्वतःचा फोटो असतो, आयडेंटिफिकेशन कम रेसिडेन्शियल दोन्हीही ऍड्रेस त्याच्यामध्ये असतात. त्यानंतर आपल्याला पॅन कार्ड, इन्कम टॅक्स पॅन कार्ड म्हटलेलं जातं, त्याच्यामध्ये सुद्धा आपलं नाव, गाव वगैरे सगळं असतं. त्याच्यामध्ये आपला नंबर येतो, पॅन नंबर असतो, तो विशिष्ट नंबर असतो, तो पण चालला जातो.
यानंतर आपलं व्होटिंग कार्ड, मतदान कार्ड, त्यातही फोटो असतो, नाव असतं, आपलं वार्ड नंबर किती, रहिवासी कुठं, ही सर्व डिटेल्स आपल्या त्याच्यामध्ये असतात. ही तर मेन झाली. त्यानंतर एकच असेल, दुसरं नसेल तर आपलं जिथे राहतो तिथलं लाईट बिल चालेल, टेलिफोन बिल चालेल, किंवा मला मी जी गाडी चालवतो त्याचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा मला केवायसी म्हणून ओळखता येतं. किंवा पूर्वी रेशन कार्ड असायचं, त्याच्यात सदस्यांची नावं असतात, तोही प्रूफ धरला जातो. आता ठीक आहे, काळाच्या ओघात त्याला एवढं महत्व दिलं जात नाही, पण ते सुद्धा ठिकाणी ग्राह्य धरतात. एवढं ज्या शाळा कॉलेजमध्ये आपण असतो त्यांचं जर पत्र घेतलं, आयडेंटिटी कार्ड आज आपल्याला दिलं असतं, त्याचा फोटो असतो, नाव येतात, त्याच्यावर प्राचार्याचा शिक्का वगैरे असतो, त्याची झेरॉक्स दिली तरी सुद्धा ती केवायसी मध्ये ग्राह्य धरली जाते. अशा प्रकारे बँकेमध्ये बचत खाते, जनधन खाते उघडले जाते. दुसऱ्या खात्याचा प्रकार असतो बँकेमध्ये चालू खाते, त्याला करंट अकाउंट म्हटलं जातं. हे जनरली व्यापाऱ्यांसाठी असतं, ज्यांची दैनंदिन उलाढाल चालू असते, टर्नओव्हर असतो, त्यांच्यासाठी करंट अकाउंट असतं की त्याला कुठल्याही भरण्याची मर्यादा नाही, काढण्याची मर्यादा नाही. बँका जनरली त्या करंट खात्यावरती व्याज देत नाही. व्यापाऱ्यांसाठी ते उपयुक्त असतं. त्याच्यासाठी सहकारी क्षेत्रातल्या बँका काही करंट खात्यावर 0.5% ह्या व्याज देत असतात. त्याच्यानंतर प्रकार येतो की मी नोकरदार आहे, मला महिन्याला एकदाच पगार मिळतो, मी दररोज सेव्हिंग करू शकत नाही, मग त्यांच्यासाठी रिकरिंग योजना प्रत्येक बँकेमध्ये असते. वेगळ्या बँकामध्ये पण वेगळे असते, पण सेम तेच असतं, इंटरेस्ट रेट तोच असतो. पिरियडिक, फक्त नावं वेगवेगळी असतात. की महिन्यातून एकदा ठराविक रक्कम 100, 200, 500, 100च्या पटीमध्ये महिन्यातून एकदा मी खात्यावर भरणार. ती कशासाठी भरायची? माझा पाल्य आहे तो उद्या 12वी शिक्षणाला झाला, उच्च शिक्षणासाठी पैसे लागणार आहेत, किंवा मुलगी तिच्या विवाहासाठी पैसे लागणार आहेत, किंवा मला घर बांधायचं 4 वर्षांनी, घरासाठी पैसे लागणार आहे. याची प्रोव्हिजन करण्यासाठी माझ्याकडनं थोडे थोडे पैसे दर महिन्याला बाजूला मी टाकत गेलो रिकरिंग स्कीम मध्ये, तर माझी एक मोठी रक्कम पुंजी तयार होते. ती सुरक्षित होती, त्याच्यावर व्याज मिळतं. मला गरज पडली तर त्या जमलेल्या पैशाच्या व्याजाचं 90% अडीअडचणीच्या वेळेस मला त्याच्यावर कर्ज लाभ सुद्धा बँकेकडून घेता येतो व माझी तात्पुरती गरज भागली जाते. अशी ही रिकरिंग योजना महत्वाची आहे. त्याच्यानंतर फिक्स डिपॉझिट ज्याला म्हटलं जातं की सेव्हिंग पेक्षा जास्त व्याजदराने त्याच्यावरती व्याज दिलं जातं. अशी माझी जास्त रक्कम असेल 10,000, 15,000, 50,000, लाख, तर ती रक्कम मी ठराविक काळापुरते बँकेमध्ये, वित्तीय संस्थेमध्ये ठेवू शकतो. त्याचा कमीत कमी कालावधी हा 15 दिवसाचा असतो व रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे जास्तीत जास्त 10 वर्षापर्यंत टर्म डिपॉझिट मध्ये आपल्याला ते पैसे ठेवता येतात. म्हणून अशी जी फिक्स डिपॉझिट योजना आहे ती पण आपण, असं काय बऱ्याच जणांचा समज असतो की मी आता 3 वर्ष पैसे गुंतवले मग मला 3 वर्ष मिळणार नाही, तर तसं काही नसतं. आपण जरी पैसे आता गुंतवले, सपोज आपल्याला 6 महिन्यांनी 3 महिन्यांनी गरज लागली तर सदर ठेव आपण बिफोर मॅच्युरिटी मुदत पर्व मोडू शकतो. फक्त आपल्याला व्याज, जितके काळ बँकेकडे पैसे राहिले तेवढा कालावधी असणारा जो व्याज आहे तीच रक्कम आपल्याला मिळते. आपलं कुठलंही नुकसान होत नाही. म्हणून असे मनातले जे काही किंतु आहे ते वित्तीय साक्षरतेमध्ये निघून गेली पाहिजे. मी विचारलं पाहिजे, जनरली म्हणा बँकेमध्ये डिपॉझिट ठेवली काढता येत नाही, 5 वर्ष काढता येणार नाही, हा गैरसमज आहे. म्हणून हा लिटरसी याच्यामध्ये येतात की पैसे मी ठेवले, मला नेक्स्ट डे सुद्धा काढता येतात, माझं नुकसान काही होऊ शकत नाही. हा वित्तीय संस्थेमध्ये ठेवलेल्या डिपॉझिटचा फायदा त्याच्यामध्ये होत असतो. मग बँकांचे काम व्यवस्थित राहावं, पत व्यवस्थित राहावी म्हणून गव्हर्नमेंट रिझर्व्ह बँकेमध्ये बँकेना काही निर्बंध घातलेले असतात त्यांची. तर कुठले निर्बंध असतात? तर बँकेकडे जर 100 रुपये कॅश असेल तर त्यातले 3% रिझर्व्ह बँकेकडे अलग रिझर्व्ह फंड म्हणून ठेवण्यात येतो. आणि दुसरं त्याला स्टॅट्युटरी लिक्विडिटी फंड म्हणतात, SLR. तो सध्याचा रेट 18.5% आहे. एकूण ठेवीच्या 18.5% रक्कम कॅश प्लस पेपर करन्सी, त्याला लिक्विड असेट म्हणतात, या रूपामध्ये रिझर्व्ह बँकेकडे अलग रूपात प्रत्येक वित्तीय संस्थेला ठेवा लागतो. त्यामुळे बँकांची जी आपण स्टेटस म्हणतो, हेल्थ म्हणतो, ती चांगली राहण्यामध्ये त्याचा फायदा होत असतो. आणि ती चांगली राहिली तरच बँकावरती कंट्रोल राहतं आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये होऊ शकतो. आणि चौथा महत्वाचा मुद्दा सिक्रेसी. बँकेमध्ये आपण जी रक्कम ठेवतो तिची गुप्तता पाळली जाते, कुणालाही सांगितली जात नाही, सांगणारही नाही, एक्सेप्ट देर इज सम लिगल प्रोव्हिजन. मग लिगल प्रोव्हिजन काय आहे? इन्कम टॅक्सची अटॅचमेंट ऑर्डर आली तर बँकांना पाळावी लागते, तीच गव्हर्नमेंट. गार्निशी ऑर्डर आली, लिगल कंप्लेंट ती बँकांना पाळावी लागते, पण ते डिस्क्लोज होत नाही. बँक आणि ती गव्हर्नमेंट, ती एजन्सी आणि खातेदार या तिघा दरम्यानच होतो. पब्लिक मध्ये त्या गोष्टी
डिस्क्लोज होत नाही. त्या डिस्क्लोज होत नाही अशा प्रकारे त्या बँकांमध्ये ठेवलेले पैसे महत्वाचे असतात. आता बँकांना सिक्युरिटी ते पाळली जाते, ठेवीवर तर व्याज दिलं पाहिजे. मग बँका उत्पन्न कुठून आणतात? तर सदर्भ रक्कम जे गरजू आहे आपण त्याप्रमाणे पाहिले 3% आणि 18.5%, 21% वजा गेले 100 मधून, तर 68.5 रुपये साधारणतः बँका त्यांच्याप्रमाणे मनाप्रमाणे कर्ज वितरण करू शकतात. मनाप्रमाणे करू शकतात का? नाही. याच्यावरही रिझर्व्ह बँकेने बंधन घातलेलं आहे की तुम्ही जे कर्ज वितरण करणार आहात त्यातले 40% कर्ज हे प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगला गेले पाहिजे. प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग मध्ये काय येतं? प्रायोरिटी सेक्टर मध्ये लेंडिंग येतं ऍग्रिकल्चर येतं, कृषी क्षेत्र, कृषी क्षेत्रामध्ये पीक कर्ज येतं, पीक कर्जामध्ये अल्पमुदत कर्ज येतं. मग किती द्यायचे याचे निकष जाहीरपणे लावलेले असतात. ज्यावेळेस माझं 4 एकर क्षेत्र असतं आणि मी बँकेत जातो, मला किती मिळेल विचारची गरजच नाही, कारण ते निकष ठरलेले. साहेबांना विचारू शकतो मी, तुम्ही पिकं काय घेतात? ऊस घेतात, ज्वारी घेतात, सोयाबीन घेतात. तर दरवर्षी जिल्हास्तरीय जी टास्क कमिटी असते ती प्रत्येक पिकाला किती खर्च येतो त्याचं नियोजन करून त्याला किती कर्ज आवश्यक आहे, त्याला कॉस्ट ऑफ क्रॉप म्हणतात, त्यातली ती काढली जाते आणि त्याप्रमाणे पीक कर्ज होतं. साधारणतः ऊसाला 42,000, त्यातला 8 साली खोडवा असेल तर वेगळा प्रकार, सोयाबीन असेल तर 15,000, कांदा असेल तर 22,000, 24,000, या प्रकारे क्रॉप वाईज पॅटर्न ठरवलं जातं. त्याप्रमाणे अल्पावधी कर्ज बँकामार्फत दिलं जातं. दुसरं मध्यावधी कर्ज, टर्म लोन, ही शेतीच्या डेव्हलपमेंटसाठी जे टर्म 1 वर्षापेक्षा 7 वर्ष 10 वर्ष मुदतीपर्यंत जी कर्ज दिले जातात ती मुदत कर्ज असतात. त्याच्यामध्ये पाईपलाईन झालं, विहीर झाली, पाईपलाईन झाली, विहीर झाली, मायनर इरिगेशन झालं, शेड झालं, हॉर्टिकल्चर झालं, ट्रॅक्टर झाले, यांत्रिकरणासाठी ट्रॅक्टर वगैरे झाले, तर या प्रकारचे कर्ज बँका वाटत असतात. त्यानंतर छोटे छोटे मोठे उद्योग आहेत, त्याला SSI युनिट म्हटले जाते. युनिट विच इज इंगेजिंग इन मॅन्युफॅक्चरिंग, प्रोसेसिंग, प्रिझर्विंग इज कॉल्ड एज SSI. जे उद्योग उत्पादनामध्ये, प्रोसेसिंग मध्ये आणि प्रिझर्विंग या 3 क्रियापैकी कुठलीही एक क्रिया होत असेल तर ते SSI समजलं जातं. उदाहरण द्यायचं ठरलं तर माझ्या गावातली साधी पिठाची गिरणी ही SSI मध्ये मोडतं, हे मला माहिती पाहिजे. ही वित्तीय साक्षरता आहे की जिथे 3 गोष्टी होतात, हे माझं SSI युनिट आहे, मला माहिती पाहिजे आणि मी दुसऱ्याला सांगता आलं पाहिजे, हे गरजेचं आहे. नंतर बिझनेस लोन आहेत, कापड दुकान म्हणा, रेशन दुकान म्हणा, वेगवेगळ्या दुकानासाठी सुद्धा कर्ज प्रकरण बँकामार्फत केलं जात असतं. त्यानंतर आपलं नेहमीचा रोटी कपडा मकान म्हणतो आपण, नोकरी लागल्यानंतर जे हाऊस घर बांधण्यासाठी, फ्लॅट घेण्यासाठी सुद्धा कर्ज दिलं जातं. मग घरासाठी काय लागतं? माझं उत्पन्नाचा प्रूफ पाहिजे, इन्कम टॅक्स रिटर्न भरलेले पाहिजे, उत्पन्नाचे प्रूफ पाहिजे माझ्यासाठी, की प्लॉट येणे पाहिजे, त्याचा प्लॅन पाहिजे, बांधकाम परवानगी पाहिजे वगैरे, या इलिजिबल गोष्टी आहेत ते येतात. आणि बँकांनी आता कुठलंही सिक्रेट ठेवलेले नाही. प्रत्येक बँकेच्या वेबसाईटवर त्यांच्या ज्या वेगवेगळ्या कर्ज योजना आहेत, ठेवी योजना आहेत, जग जाहीरपणे उघड केलेल्या आहेत. एवढंच नाही तर त्याला लागणारी कागदपत्र सुद्धा बँकेने वेबसाईटवर टाकलेलं आहे. याच्याही पुढे जाऊन आपल्याला त्रास नको म्हणून आपण ऑनलाईन ऍप्लिकेशन सुद्धा बँकेकडे करू शकतो. अशा प्रकारचे गृह कर्ज सुद्धा बँका आपल्याला देत असतात. याच्यानंतर सर्वात महत्वाचा विषय, आपण विद्यार्थी आहात तर बँका सामाजिक बांधिलकी म्हणून, सोशल अवेअरनेस, सोशल ऑब्लिगेशन म्हणून एज्युकेशन लोन देत असतात, शैक्षणिक कर्ज. जे विद्यार्थी गुणवत्ताधारक आहेत, मेरिट मध्ये आलेले आहेत, त्यांच्याकरता ही योजना एकदम उपयुक्त आहे. 12वी नंतर मेडिकल, इंजिनिअरिंग किंवा हायर एज्युकेशन भारत देशातला असो किंवा परदेशातला असो, जे घेण्यासाठी उत्सुक आहेत परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती नाहीये, मग त्यांना कोण मदत करणार? ते शिक्षणापासून वंचित राहणार का? त्याची जाणीव वित्त संस्थांनी बँकेने घेतली आणि केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार, रिझर्व्ह बँकेच्या सूचनानुसार एज्युकेशन लोन हे विद्यार्थ्यांना दिलं जातं. मग फक्त एकच अट, तो कमीत कमी 55% पुढे मेरिटरीस विद्यार्थी पाहिजे आणि त्याचं ऍडमिशन हे मेरिट लिस्ट प्रमाणे झाले पाहिजे. मेरिट लिस्ट प्रमाणे किंवा CET वगैरे ज्या निवड तारण कुठून आणायचं, जामीन कुठून आणायचं नाही, याची जाणीव मला पाहिजे, याची ओळख मला पाहिजे की आपल्या देशामध्ये जर कुठलंही उच्च शिक्षण घ्यायचं असेल, जर 4.5 लाखापर्यंत जर कर्ज असेल, शिक्षणाचा तेवढा खर्च येणार असेल, तर 4.5 लाखापर्यंतच्या कर्जाला
कुठलाही जामीन लागत नाही किंवा कुठलंही तारण द्यावा लागत नाही या एज्युकेशन लोनच्या स्कीम मध्ये डिक्लेअर केलेलं आहे. मग याच्या पुढे 4.5 लाखापेक्षा माझा जास्त खर्च असेल तर 4.5 ते 7.5 लाखापर्यंत जर कर्ज घ्यायचं असेल तर फक्त 2 ओळखीचे जामीनदार द्यावा लागतात. आणि याच्याही पुढची रक्कम मला परदेशात जायचं आहे, 20 लाख लागतात, 22 लाख लागतात, 25 लाख लागतात. अशा वेळेस बँक सेपरेट तारण बँकेला तेवढ्या किमतीचं द्यावं लागतं. तारणामध्ये तुमचं शेती येते, बिल्डिंग येते किंवा इतर काही फ्लॅट जागा येणे प्लॉट असतील तेही येत असतात. आता शैक्षणिक कर्जाचा महत्वाचा फायदा कुठला आहे तर जोपर्यंत आपला कोर्स असतो 3 वर्षाचा असो 5 वर्षाचा असो त्या दरम्यान कर्जाला सरळ व्याजाने व्यायला लागला जातो. आणि दुसरा महत्वाचा फायदा ज्या विद्यार्थ्यांच्या पालकाचं वार्षिक उत्पन्न 4.5 लाख रुपये आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांच्या कर्जावरील व्याज इंटरेस्ट सबव्हेन्शन म्हणून केंद्र सरकारकडून त्याचा परतावा त्याचा कोर्स पुरे होईपर्यंत मिळत असते. हा मोठाच मोठा फायदा आहे. आता हे कर्ज प्रकरणासाठी मला माझी काय पाहिजे तर त्यातला पहिला गोष्ट अशी आहे की पूर्वी आपण वेगवेगळ्या बँकांचे दाखले नील सर्टिफिकेट गोळा करत होतो. सर बोला. हॅलो सर. हा बोला मॅडम. हॅलो सर. हा बोला. 2 मिनिटानंतर जरी आपलं हे संपले आजचं कॉन्व्हर्सेशन इथे स्टॉप झालं तरी आपण पुन्हा 2 मिनिटानंतर सर्वांना विनंती आहे की रिजॉईन व्हायचंय. आणि सर तुम्हाला जेवढा वेळ पाहिजे तेवढं तुम्ही मग नंतर कंटिन्यू करू शकता. ओके हो थँक्यू. चालेल चालेल. कंटिन्यू करू का थांबायचं? हॅलो. नाही सर हॅलो. कंटिन्यू करा. बोला सर, कंटिन्यू बोला करा सर. तुम्ही. तर जर मीटिंग ह्या मध्ये कर्ज जर कट झाली तर आपण पुन्हा स्टार्ट करणार आहे. बरं बरं मीटिंग मध्येच कट झाली तर आपण पुन्हा स्टार्ट करणार आहे. तुम्ही तोपर्यंत मीटिंग कट होईपर्यंत कंटिन्यू करा आणि पुन्हा जर बंद झाली मीटिंग तर रिजॉईन व्हा. ओके मॅडम. ओके सर्वांना विनंती आहे पुन्हा रिजॉईन व्हायचंय. ओके कंटिन्यू सर. तर आपल्या विद्यार्थ्यांचा म्हणजे किंवा पालकांचा हा आवडीचा विषय आपला चालू होता शैक्षणिक लोन ज्याच्यामध्ये वित्तीय साक्षरता. तर ह्या ज्या ओपन गोष्टी आहेत की मला ज्या विषयाचा लाभ घ्यायचा ती प्राथमिक माझी गरज आहे. मी लिटरेसी इट इज माझी ऑब्लिगेटरी की मला माहिती पाहिजे असं तरच मी त्याच्यातून तरुण जाऊ शकतो. की असं एकाने म्हटलं होतं की लिटरेसी इज प्री रिक्विजाइट फॉर डेव्हलपमेंट ऑफ बोथ इंडिव्हिज्युअल अँड कलेक्टिव्ह. कारण माझं जरी नसेल तर मी इतरांना सांगू शकतो मित्र नातेवाईक. मग त्यामुळे इट इज डेव्हलपमेंट ऑफ बोथ इंडिव्हिज्युअल ऑर कलेक्टिव्ह. तर हाय इंटरेस्ट सबस्टेशन केंद्र सरकारकडून आपल्याला परतलं जातं. आणि या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगू शकतो की जनरली एज्युकेशन लोन हे कुठल्याही इतर कर्जाला जे नॉर्म्स लावतात फिजिबल लिक्विडिटी वगैरे हे जर नियमात बसत असेल तर जनरली कुठलंही एज्युकेशन लोन सामाजिक बांधी घेऊन बँका नाकारत नाही. कारण त्यामध्ये विद्यार्थ्याचं नुकसान होतं ते शिक्षणापासून वंचित राहतो. फक्त अट कमीत कमी 55% पुढं आणि मेरिट मध्ये असेल तर शैक्षणिक याचा आपण लाभ घेऊ शकतो. तर मित्र आपण कर्ज घेण्यासाठी सर्वात प्रथम आपण खातं उघडण्याची आपण माहिती पाहिली ठेवी पाहिली. बँका त्याचा उपयोग कर्ज देऊन व्याज मिळवतात आणि आपल्यालाही आपली गरज भागून आपला विकास होत असतो. तर कर्ज घेण्यासाठी आपण केवायसीचं मस्ट केवायसी तर लागणारच आहे. ते केवायसी कागदपत्र आहेत पण त्याच्यानंतर आपण इतर संस्थांचे काही कर्ज घेतले आहे का नाही याची चाचपणी कशी करणार. पूर्वीच्या काळी आपण त्या संस्थेकडनं नील दाखले आणायचो बेबाकी सर्टिफिकेट ज्याला म्हणतात नो ड्यू सर्टिफिकेट आपण मागवत असायचो. परंतु आता काळाच्या मध्ये सर्व फास्ट झालं तर त्या फास्ट मध्ये बँकांनी सुद्धा स्वतःला बदलून घेतली. कस्टमरचा वेळ वाचावा व स्पीडी डिसिजन व्हावा यासाठी सिबिल स्कोर नावाची संस्था अस्तित्वात आली. त्याला म्हणतात क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया. क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया. मी संस्था काय करते